सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रेझेंट स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग ब्रेन बॅट्स अँड बाउंड्रीज द अल्टिमेट कॉम्बिनेशन. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये ऑल इंडिया ओपन पूल मधील पहिली सेमीफायनल मैदानामध्ये सुरू होते. अत्यंत घमासान मोठं युद्ध आहे. दोन तगडे संघ, दोन वाघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. दोन ताकदवान फौजा एकमेकांच्या समोर उभ्या राहिलेल्या आहेत आणि आता होईल घमासान. आपण बघतोय मैदानामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना मातोश्री 11 हडपसर विरुद्ध सचिन ढवळेज प्रहार 11. सचिन ढवळेज प्रहार संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी या मैदानामध्ये त्यांनी मातोश्री 11 हडपसर संघाला निश्चित पाचारण केलेलं आहे. स्पर्धे अगदी काल रात्रीच आपण पाहिलं मातोश्री 11 अत्यंत दमदार खेळ केला. विदर्भ मराठवाड्यातले संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि अशा ताकदवान संघांना मात देत मातोश्रीनं काल प्रेक्षकांना तोंडात बोटं घालायला लावली आणि आज परत एकदा मातोश्री संघ मैदानामध्ये दाखल झालेला. आपला 12th मॅन मातोश्री 12th मॅन इथे पाठवा आणि सचिन ढवळे सर प्रहार 11 आपण देखील आपला 12th मॅन इथे पाठवा. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू इथे उपस्थित होत आहेत. मॅचला सुरुवात होणार आहे. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव यशाचे शिखर पादाक्रांत करत आहे. अनेक नाविन्यपूर्ण बदल स्पर्धेमध्ये दरवर्षी सर अट्टहासाने करत असतात. यावर्षी देखील आपण पाहिलं की LBW ट्रॅकिंग सिस्टीम ही अत्यंत महत्त्वाची असते कारण LBWच्या निर्णयावरती अनेक खेळाडू नाराज होत असतात. पण प्रथम स्पोर्ट्स मीडियाने चांगला सपोर्ट केला आणि या स्पर्धेसाठी एक दर्जेदार सिस्टीम लॉन्च करण्यात आलेली आहे. गोलंदाज जाहिद पठाण वेगवान गोलंदाज आहे. काही मॅन ऑफ द मॅच देखील जाहिदच्या नावावरती आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तुषार आणि पप्पू रामगुडे. पहिला चेंडू बॅक टू बॉलर. हो फॉलो थ्रू मध्ये तुषार रणदिवेचा हा फटका होता. अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज जाहिद पठाणचा यशस्वी ठरलेला आहे. मॅचला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली. युद्ध म्हटलं की रक्तपात, मात्र हे प्रेमाचं युद्ध आहे. इथे रक्तपात होणार नाही. इथे युद्धात रक्ताचे पाठ वाहतात. इथे चौकार आणि षटकारांचे पाठ वाहताना आपण पाहिलेले आहे. यस अलॉंग द कार्पेट फटका मिड विकेटला. करण कुमार डुकरे तिथे क्षेत्ररक्षण करणारा अडवतो तो. एक धाव. शांत सुरुवात आहे, संयमी सुरुवात आहे दोन्ही सलामीवीरांकडून. आणि पुन्हा एकदा जाहिद पठाण बॉलिंग मार्क वर तयार असणार आहे. तर अविनाश रामगुडे लिजेंड सुपरस्टार. गेली अनेक वर्ष या खेळाडू धावांचा सडा टाकतोय अनेक मैदानांवरती. जगभरातलं असं मैदान आहे जिथे टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट्स होते. अशा प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला अविनाश रामगुडे खेळताना दिसलेला आहे. महाराष्ट्र असेल, भारतभरातील अनेक मोठी मैदान असेल, मोठ्या स्पर्धा असेल, भारताच्या बाहेर देखील दुबई, कतार, ओमान इथे देखील आपल्याला अविनाश रामगुडे बघायला मिळाला आहे. या उजव्या बाहेरचा चेंडू आहे. फटका खेळलाय पॉइंटला. एक धाव. शांतपणे ही वादळापूर्वीची शांतता आहे. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता लेकिन बाद में अस्ता व्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. पाहिजे तुषार रणदिवे आणि अविनाश रामगुडे गुरु शिष्याची ही जोडी आहे. अगदी सुरुवातीलाच बालवयातच क्रिकेटच्या शिक्षणाचे धडे मिळालेत अविनाश रामगुडे कडून तुषार रणदिवेला. लेंथ बॉल. वाह काय बॉल आहे. जाहीदचा अत्यंत भीषण घातक बॉल होता. अत्यंत दाहकता जाणवते इथे. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः जळते निखारे टाकलेले आहेत फलंदाजांवरती. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अविनाश रामगुडे किंवा तुषार रणदिवे हे खरं तर आक्रमक फलंदाज आहे. पहिल्या बॉल पासून षटकार खेळण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे. मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिले की त्यांना शांत ठेवलेलं आहे जाहिद पठाणनं.
ओ बाहेरची कड आहे, बाहेरची कड आहे, पहिला पुढे दुसरा आपट बार आणि वरची कड घेत एक मोठं यश. तुषार रणदिवे होईल बाद. पहिला धक्का असेल इथे मातोश्री हडपसर संघाला, तर पहिलं यश सचिन ढवळे प्रहार 11 ला. काय गोलंदाजी आहे. टर्न विथ बाउन्स, लेग कटर, अत्यंत प्रभावी लेग कटर. उजव्याच्या बाहेर टाकला थोडासा चेंडू, त्याला बाउन्स केला. गुडलेंथ वरून चेंडूला उसळी मिळाली आणि बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न झाला तिथे आणि त्याची शिक्षा देखील तुषार रणदिवेला मिळाली. सुंदरसा कॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश झा, एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आपण फलंदाजीसाठी दाखल होतोय. आकाश झा, तर गोलंदाज जाहिद पठाण. काय सुरुवात आहे, फक्त 2 धावा, 1 गडी बाद. यस, हो हो, चांगला चेंडू आहे, बाउन्स मिळाला इथे, मात्र कंट्रोल शॉट, भक्कम बचाव बघायला मिळतो आकाश झा कडून. षटक संपणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 धावा, 1 गडी बाद. मातोश्री 11 हडपसर. अशोक तथा दादा गायकवाडच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये सचिन ढवळे सर प्रहार 11 संघ ऑल इंडिया ओपन पोल मध्ये सहभागी झालेला आहे. अनेक खेळाडूंना, पुण्यातल्या खेळाडूंना एक चांगली संधी या स्पर्धेच्या माध्यमातून सचिन ढवळे सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे. वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये. खरं तर सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या स्पर्धेमध्ये 10 संघ ज्यांची ऑक्शनच्या माध्यमातून निवड झालेली आहे. या ठिकाणी आज या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय सचिन ढवळे सरांच्या मातोश्रींचं आगमन झालेलं आहे. आईसाहेब उपस्थित होत आहेत. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. दोन धावा फलकावरती, 1 गडी बाद. आणि पुन्हा एकदा नवीन एंड कडून ओ वॉटर स्टॉप, वॉटर स्टॉप, धाव घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण देखील तिथे चांगले झालेलं आहे. अजूनही धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, एवढ्या सोप्या नाहीत धावा. त्याचबरोबर आदरणीय सचिन ढवळे सरांचे बंधू सन्माननीय विनोद दादा ढवळे यांचं आगमन इथे झालेलं आहे. विनोद दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं पुणे शहरामधून, पुणे शहरामध्ये सरांनी आपलं प्रस्थ निर्माण केलेलं आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदरणीय सचिन ढवळे सर वरदान ठरलेले आहेत. आणि त्याचबरोबर खरं तर आवड जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडासा स्ट्रेस रिलीफ, थोडंसं शारीरिक देखील तंदुरुस्तीसाठी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं सुरुवातीला. आज मोठ्या स्टेजवरती आपण या स्पर्धेला आणलेलं आहे. ओ हो हो, एक बाउन्सर होता इथे आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता अविनाश रामगुडेचा, मात्र कनेक्शन मिळालं नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, एका पाठोपाठ एक असे जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. दिशा टप्प्यावरती अचूकता, व्हेरिएशन खूप आहे की कधी पुढे टाकला जातो चेंडू, कधी आपटला जातो मागे, कधी लेग कटर, तर कधी ऑफ कटर, कधी स्लोअर वन. प्रभावी वापर गोलंदाज करतायत नजीर शेख. वेगाचा बादशाह या गोलंदाजाकडे भरपूर वेग आहे आणि वेगाच्या जोरावरती, काही व्हेरिएशनच्या जोरावरती तो फलंदाजांना त्रस्त करून टाकत असतो. इथे देखील प्रभावी गोलंदाजी. स्क्रीनवरती आपण बघू शकतो आदरणीय सचिन ढवळे सरांच्या मातोश्री आई साहेब उपस्थित आहेत. प्रतीक सर त्यांना माहिती देत आहेत. आपला मुलगा किती मोठा झाला तरी आईसाठी तो लहान बाळच असतो. सातत्यानं त्यांचे आशीर्वाद, त्यांचं शिक्षण संस्कार घेऊन सचिन सर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक कमावत आहेत. एक सुंदरसा फटका, एक शानदार चौकार इथे येतोय. पहिला फटका आहे आकाश झाच्या बॅटमधून की तिथून बल्कमध्ये रन्स आलेले आहेत. 4 धावा इथे प्राप्त होतील.
199 षटकार आहे. 8 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जी कोंडी केली होती अक्षरशः कात्रीत पकडलं होतं, खिंडीत गाठलं होतं गोलंदाजांनी फलंदाजांना, मात्र ही कोंडी फोडणं शक्य झालेलं आहे. छत्रपती शिवरायांनी भरपूर वेळा अशी कोंडी फोडली. आग्र्याच्या नजर कैदेमध्ये अडकले होते, ती कोंडी फोडली. शाहिस्तेखानाचा वेढा तोडून त्याची बोट छाटून बाहेर पडले, ती कोंडी फोडली. सिद्धी जोहरचा वेढा फोडला. हो, इथे कॅच होण्याची शक्यता होती. मिसफिल्ड आणि पुन्हा एकदा 4. दुसरा चौकार लागोपाठचा आकाश झाच्या बॅटमधून. फलकावरती धावा 12. षटक क्रमांक दुसरं मात्र सुरू राहील. बघू शकतो आपण चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, फिरवण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स केला चेंडूला आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील समोर होता, मात्र इतका वेगानं चेंडू पर्यंत पोहोचणं शक्य झालं नाही. खरं तर त्याला फ्लाइंग स्लिप म्हणतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन या ज्या पोझिशन असतात ना, त्याला फ्लाइंग स्लिप म्हणतात. म्हणजे तिथे उभ्या असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला अक्षरशः फ्लाय करावं लागतं, उड्या माराव्या लागतात, उंच झेप घ्यावी लागते, तेव्हा किंवा फ्लेक्झिबिलिटी दाखवावं लागते, खूप लवकर रिॲक्शन द्यावे लागतात, तेव्हा चेंडू अडवता येऊ शकतो. तिथे थोडासा गाफील राहिलात की मग मात्र चेंडू तुम्हाला कधी सोडून लांब जाऊ शकतो. हो, फसलेला फटका आहे. वाईडिश मिड ऑफ. क्षेत्ररक्षक तिथे आणि आकाश जा होईल बाद. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, मात्र अखेर नजीर शेखनं तो अडथळा दूर केलेला आहे. 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. नजीर शेखची प्रभावी गोलंदाजी. 2 चौकार जरूर आले, मात्र आकाश झाला बाद करण्यात आलं, यश मिळालं. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावांपर्यंत रोखलेला आहे. 2 फलंदाज टिपलेले आहेत सचिन ढवळे प्रहार 11. अविनाश रामगुडे आणि प्रथमेश फलंदाज. प्रथमेश माने मंचावरती आपण बघतोय, सरांच्या मातोश्री, सरांचे बंधू विनोद दादा. संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. सचिन ढवळे सरांचे सुपुत्र, ज्याचा कुठल्याही आई वडिलांना हेवा वाटेल. वाईट चेंडू आहे. एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती आकार मिळणारे, धावफलक पुढे पोहोचणारे 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जाहीद पठाण परत एकदा गोलंदाजी मार. हा चेंडू बघा हलकासा स्टंप मिस करून गेला. खरं लेग स्टंपवरती टप्पा टाकला होता त्याने, मात्र एक लेग कटर आणि त्यामुळं स्टंप मिस करून गेला चेंडू. याबरोबर 1 धाव इथे प्राप्त होणारे. लेग कटरचा अत्यंत प्रभावी वापर करतो असतो जाहीद. डाव्या हाताच्या फलंदाजासमोर थोडीशी अडचण येते, कारण चेंडू जो आतमध्ये येणारा चेंडू असतो डाव्या हाताच्या फलंदाजासाठी, तो त्याला खेळणं सोपा असतो. 1 धाव प्राप्त होणार आहे. 14 धावा 2 गडी बाद. जाहीद पठाण गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. 1 गडी त्याने बाद. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करत खूप छान सुरुवात जाहीद पठाणने दिली होती. आता पॉवर प्ले संपलेला आहे आणि पॉवर प्ले संपलेला असल्यानंतर क्षेत्ररक्षण सुद्धा विस्तारलेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ साईडला सीमारेषा कव्हर करत आहे क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साईडला 3 आहेत. उजव्या हिशा बाहेर इथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव आरामात प्राप्त होऊ शकते प्रथमेश मानेसाठी. आणि अर्थातच धावफलकावरती आपण बघणार आहोत मातोश्री 11 हडपसर 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15. प्रत्येक गोलंदाज प्रभावी कामगिरी करताना या मॅच मध्ये बघायला मिळेल. विशेषतः जाहीद पठाण आणि नजीर शेख या 2 तोफा अजूनही धडधडत आहेत. भयानक तोफा आहेत त्या.
बाहेरची कड आहे, थर्ड मॅनला चेंडू, धावबादची संधी आणि यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत मोठा आकाशाकडे. पंच तिसऱ्या पंचांकडेही जात नाही, कॉन्फिडन्स आहेत पंच. अजय आवळे सर तिथे आहेत आणि इतके कॉन्फिडन्स आहेत की त्याने लगेच सांगितलं की तू बाद आहे. तिसरा धक्का. अचूक अचूक नेमबाजी. बाहेरची कड घेतल्यानंतर लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अविनाश रामगुडे ना. अर्थातच नॉन स्ट्रायकर एंडचा तो कॉल होता आणि प्रथमेश निघाला होता, मात्र अचूक नेमबाजी. थेट यष्टांचा वेध, एकलव्याचा दुसरा अवतार बघायला मिळाला पृथ्वी तलावरचा आणि खूप लांबून स्टंप्स उडवलेले आहेत. प्रथमेश मानेला माघारी परत जावं लागलं. 3 फलंदाज तिसऱ्या षटकामध्ये बाद झालेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत आणि आता संघनायक मैदानामध्ये, माफ करा परशुराम आहे, परशुराम मैदानामध्ये दाखल होतोय अविनाश बरोबर. यस, इथे परत एकदा अपील आहे. प्रश्न विचारलाय, पंचांनी उत्तर नाकारलेलं आहे. अपील करण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर दादा गायकवाडला थ्रो करायचा होता नॉन स्ट्रायकर एंड कडे, पण तिकडे कव्हरला कोणी नव्हतं. धावफलक 1 ने प्राप्त होणार आहे. पंचांकडून लेग बाईचा इशारा आलेला आहे. अतिरिक्त धावफलकावरती येणार. धावा असू द्यात, वाईड नो बाईस लेग बाईस त्या महत्वाच्या आहेत. जेवढ्या धावा तुम्ही आता खर्च करणार आहात त्याच्यापेक्षा एक धाव तुम्हाला जास्त बनवायचे, हे लक्षात असलं पाहिजे क्षेत्ररक्षकांच्या सातत्यानं. 16 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अविनाश 3 धावसंख्येवरती नाबाद आहे. 6 चेंडूंचा सामना अविनाशने केले. यावरून लक्षात येत असेल तुम्हाला ही खेळपट्टीवरती फलंदाजी किती अवघड आहे. उजव्याच्या बाहेर खूप लेट खेळला. चेंडू केव्हाचा निघून गेलेला होता. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर. जाईदचा इथे निर्धाव चेंडू. फलकावरती धावा स्थिर आहे 16. 3 बाद 16. तिसरं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि जाईद पठाणची काय गोलंदाजी आहे. 11 चेंडू टाकलेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या नावावरती आहे अविनाश समोर. यस, डावेष्टीच्या बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे. लेग कटर उजव्या हाताचे गोलंदाज, लेग कटर खूप कमी असतात गोलंदाज. लेग कटर वरती अत्यंत प्रभावी गोलंदाजी करणारे. इथं पाहिलं आपण डावेष्टीवर टाकलेला हा चेंडू होता, मात्र हलकीशी स्टंप्स मिस करत जातोय. शेवटच्या क्षणी बोट फिरवली नव्हती इथे आणि आपण बघितलं खाली राहिला चेंडू. निर्धाव ठरणार आहे. काही प्रयोग जरूर करतो इथे जाईद पठाण, युवा टॅलेंटेड बॉलर. यावेळेस अक्रॉस द बॅट उजव्याच्या बाहेर टाकलेला आहे. गॅप निश्चित मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय इथे, मात्र क्षेत्ररक्षकाकडून थ्रो थेट यष्टिरक्षकाकडे पोहोचलेला आहे. प्रयत्न इरादा सोडून द्यावा लागला अविनाशला. 1च धाव मिळणार आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मातोश्री 11 हडपसर. जाईद पठाणचे 2 षटकांचा कोटा संपला. नो मेडन. 7 धावा आणि 1 विकेट. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, म्हणजे ज्याला तोड नाही अशी गोलंदाजी आपण इथे बघू शकतो. तर यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील होणार आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड विरुद्ध अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी उपस्थित राहा. लगेच नाणेफेक इनिंग ब्रेक मध्ये होणार आहे. हमराज मृत्युंजय आणि अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर संघनायकांना विनंती, आपण टॉससाठी या. 4थं षटक सुरू होणार आहे आणि पुन्हा इथे या मॅचच्या हायलाइट्स आपण बघतोय. इथे रनआउट जो शॉर्ट थर्ड मॅन वरून थेट यष्ट्या उडवण्यात आल्या होत्या, असे काही सुंदर क्षण पुन्हा पुन्हा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. प्रथम स्पोर्ट्स मीडियानं टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये
टेनिस क्रिकेट रसिकांना अवाक काम करणारी कामगिरी केलेली आहे. बाउंड्रीज देखील बघितल्या आपण. 2 चौकार बघायला मिळाले आकाश झहाच्या बॅट मधून. मिड विकेटला पहिला आणि त्यानंतर फाईन ग्लान्स केला होता फाईन लेगला. यस हो फुल टॉस होता चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वी ठरेल. तिकडे क्षेत्ररक्षण देखील खराब होतोय. या 2 धावा निश्चित प्राप्त होणारे अविनाश रामगुडेसाठी. नजीर शेखचा हा चेंडू मात्र कनेक्शन झालं नाही. फलकावरती धावा 20 आहेत. 3 बाद 20. मातोश्री 11 हडपसर. अजूनही पहिल्या षटकामध्ये जी कोंडी होती ती कायम आहे, कारण परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण म्हणतो ना, तो शॉट अजून कुठेही दिसलेला नाहीये. यास पुन्हा एकदा फाईन ग्लान्स. इथे 4 धावांची मोहर उमटेल. अविनाश रामगुडेचा पहिला चौकार. गतीचा वापर केला चेंडूचा. चांगला फटका होता. ग्लान्स केला. फाईन खेळला खूप चेंडूच्या गतीचा वापर करत. अविनाश रामगुडे अशा फटक्यांसाठी ओळखला जातो. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी अविनाश रामगुडेची ख्याती आहे. डावेष्टीवरचा चेंडू अलगद दिशा दिली. शॉर्ट फाईन लेग जरूर तिथे होता. थोडासा तो स्क्वेअर लेगकडे उभा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. मात्र त्यालाही तिथे चेंडू अडवणं शक्य नव्हतं. पुन्हा एकदा नजीर. या सुजवाईच्या बाहेर जमिनीच्या समांतर ड्राईव्ह केला चेंडूला. एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते आणि धाव फलक हळूहळू पुढे पोहोचतोय. 25 धावा. 3 बाद 25 चौथ्या षटकामध्ये. नजीर शेख थोडासा खर्चिक जरूर, खर्चिक म्हणता येणार नाही, किफायतशीर राहिलेला आहे. तुलना केली आपण, तुलना जर करायची म्हटलं तर निश्चित एका बाजूने धावा रोखलेल्या आहेत त्या गोलंदाज जाहीद पठाणनं 2 षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. तिथे नजीर शेखनं 9 चेंडूमध्ये 15 खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा नजीर. समोर फलंदाज परशुराम. यस 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 नो यस. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या मॅचचे आणि या इनिंगचे, या षटकातले देखील. सचिन ढवळे प्रहार 11 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता संघनायक दादा गायकवाडनं आणि तो निर्णय किती योग्य आहे संघनायकाचा हे पहिल्या 3 षटकांमध्ये स्पष्ट झालेलं आहे. चौथं षटक सुरू असताना 25 धावा. यस फटका चांगला आहे आणि निश्चित चांगला आहे. धावा मिळतील 6. परशुरामच्या बॅट मध्ये पहिल्यांदा चेंडू मध्यावरती लागतोय. 6 धावा इथे मिळत आहेत. 31 वरती 3. मातोश्री 11 हडपसर. सुंदर फटका. आखूट टप्प्याचा चेंडू खाली राहिला होता आणि त्याला सुंदर पंच केलं मिड विकेटला. पहिला षटकार या डावातला. हो परत एकदा पंच. आता कव्हर्सला पंच करतोय मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव देखील घ्यायची. विलक्षण वेगवान आहे दोन्ही फलंदाज. अविनाश रामगुडेचं कौतुक करावं लागेल. त्याला माहित होतं की 2 धावा इथे मिळू शकतात. टॉस मोठा आहे चेंडूला, तर पहिली धाव वेगात घेतली आणि दुसरी धाव देखील सहज पूर्ण होतोय. षटक संपले. 2 षटकामध्ये नजीर खर्च करतोय 23 धावा. 1 गडी मात्र त्याने बाद केलाय. तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 33 वरती 3 मातोश्री हडपसर. नवीन गोलंदाज करण कुमार डुकरे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. बुलढाणा जिल्ह्यातला खेळाडू आहे. सावरगाव येथून आलेला. खर तर पोलीस व्हायचे त्याला आणि पोलीस सेवेमध्ये दाखल व्हायचं त्याचं स्वप्न आहे आणि त्यामुळे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीमध्ये त्याने ऍडमिशन घेतलेली आहे. बरोबरच क्रिकेटचं कौशल्य देखील दाखवतोय. भरपूर गुणवत्ता या खेळाडूकडे आहे. विशेषतः गोलंदाज, वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती. आणि आज तो इथे ऑल इंडिया ओपन पूल मधून सचिन ढवळे प्रहार 11चा एक सदस्य गोलंदाजी करताना. अविनाश रामगुडे समोर आहे. मोठा फलंदाज, भरपूर अनुभव आहे अविनाश रामगुडेकडे. 4 षटकं त्यानं खेळपट्टीवरती उभा राहिलेला आहे. करण कुमार. आखूट टप्प्याचा चेंडू. हो पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1च धाव प्राप्त होऊ शकते अविनाशला. कंट्रोल शॉट होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाणार नाही याची काळजी अविनाशने घेतली होती, पण 1 धाव जरूर मिळते. 34 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू खेळला अविनाश. 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय.
अविनाशचा अभ्यास केलेला आहे गोलंदाजाने, त्यामुळेच अविनाशला हात खोलण्याची संधी दिली नाही. मोठे फटके अविनाशच्या बॅटमधून अजून आलेले नाहीत. तर एका बाजूला एक सुंदर असा षटकार ठोकलेला आहे परशुरामनं. 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवरती नाबाद आहे करण डुकरेचा सामना. परत एकदा हाफ व्हॉली मिड विकेटला एक हवाई फायर, एअर स्ट्राइक, 6 धावा, शानदार षटकार. परशुरामच्या बॅटमधून दुसरा फटका बाहेर पडतोय. बघितलं की चेंडू पुढ्यात आहे, गुड लेंथ वरती पडतोय अक्रॉस द बॅट. खूप सुंदर फटका, लाजवाब टायमिंग. टाइम जुळवणं खूप महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो एव्हरी वन शॉट, प्रत्येक फटका हा खेळाडू इम्प्रोवाइज करावा लागतो. इम्प्रोव्हायझेशन शिवाय इथे फटके मोठे खेळणं कधीच कठीण आहे. त्यामुळे टायमिंग जुळवणं हे खूप महत्वाचं आहे. यस यस यस, इथे बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद. दुसरं पहिलं यश करण डुकरेला, तर चौथा फलंदाज मातोश्री 11 हडपसरचा बाद होईल. फलकावरती धावा 40. नवीन फलंदाज ओम पांडे मैदानामध्ये दाखल होते. काल रात्रीच्या सत्रामध्ये या गोलंदाजाने अक्षरशः पुणेकरांची मनं जिंकली होती. ओम पांडे आता फलंदाजीसाठी ओम पांडे मैदानामध्ये दाखल होईल. आणि यष्टांच्या पाठीमाग संघनायक दादा गायकवाड आहे. तर वासिक शेख संघनायक नाणेफेकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही विनंती करतो अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर संघाच्या संघनायकांना आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. चौथं 5वं षटक इथे सुरू आहे. 6व्या षटकानंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. पुन्हा एकदा आकाशामध्ये चेंडू, लागोपाठचा दुसरा विकेट नाहीये आणि इथे अजून काही धावा येऊ शकतात. पाहायचंय ओम पांडे धावा घ्यायला निघालेला आहे, पण थोडीशी गडबड झालेली आहे. दादा गायकवाडसाठी अगदी सोपा कॅच होता. अति आत्मविश्वास हा कधी कधी असा अडचणीत आणतो. कॉन्फिडन्स असावा परंतु तो जास्त असेल तरी सुद्धा अडचणी होतात. म्हणजे 7व्या मजल्यावरचा आत्मविश्वास योग्य आहे, पण तो 8व्या मजल्यावर पोहोचला की मग अडचणी येतात. दादा गायकवाडचा अगदी सोपा सहज हातात घेतला होता, पण तो निसटला. यावेळेस कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका, सुंदर स्क्वेअर ड्राईव्ह, धावा मिळतील 4. अविनाश रामगुडे मैदानामध्ये तो असेल तर धावा सातत्यानं सुरू असतात. धावफलक कधी थांबून राहत नाही. आज अविनाश रामगुडेला निश्चित अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या अगेन्स्ट खूप चांगले प्लॅन्स यशस्वी झालेले आहेत, पण त्याची विकेट काढणं शक्य झालेले नाही आणि त्यामुळे अविनाश रामगुडे जास्त वेळ शांत राहू शकत नाही. शांत राहायला तो काही संत नाहीये. हा निश्चित आज तो हिमालयात तपश्चर्या करून आल्यासारखा खेळतोय, एकदम संयमी. पण जरी तो हिमालयातून तपश्चर्या करून आला असेल तरी त्याला जर असा पुढ्यात चेंडू मिळाला तर त्याचं मुंडकं छाटायला तो मागे पुढे बघणार नाहीये. तो अविनाश रामगुडे. फेअर डिलिव्हरी इथे बघतोय आपण. करण डुकरेला 12 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. 45 वरती 4 5व्या षटकामध्ये. यस, ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर होता. एकच धाव प्राप्त होते. 13 धावा या षटकांमधून करण डुकरे खर्च. एक यश मिळालं त्याला. शेवटचा चेंडू आपण पुन्हा स्क्रीनवरती बघतोय, जो अधिकचा बाउन्स होता आणि त्यामुळंच अंगावरती आलेला बाउन्स होता. शक्यतो हँडलवरती आदळला चेंडू, बोटांवरती. पण एक धाव अविनाश रामगुडेने इथे पूर्ण केलेली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मातोश्री हडपसर. शेवटचं षटक मैदानामध्ये आता इथे शिल्लक आहे आणि 14 चेंडूंमध्ये 15 धावा अविनाश रामगुडेने बनवलेल्या आहेत. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंपैकी 14 चेंडू अविनाश खेळलेला आहे, मात्र 15 धावा तो फक्त घेऊ शकलेला आहे. आज थोडासा संयमी खेळला. तर शेवटचं षटक मैदानामध्ये कुणाल पवार गोलंदाज असेल. सचिन ढवळेज प्रहार 11 संघाचा. तगडं बॉलिंग युनिट आपल्याला बघायला मिळालेलं आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण प्रथम मीडियाच्या माध्यमातून बघतोय. स्क्रीनवरती
आपण बघतोय प्रथम मीडियाचे स्पेशालिटी काय, ड्रोन शूट, सोशल मीडिया मॅनेजमेंट, स्पोर्ट्स सिनेमॅटोग्राफी, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग एक्सपर्टाईज, मल्टी कॅमेरा सेटअप, व्हिडिओग्राफी आणि अशी अनेक वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटच्या रसिकांनी एक लाईव्ह प्रक्षेपणाचा वेगळा अनुभव घेतलेला आहे आणि भरपूर सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे या प्रक्षेपणाचं. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक संपलेले. 6वं षटक कुणाल पवार ओव्हर द विकेट. बाहेरची कड आहे आणि अविनाशला परतावं लागेल. एक गडी अजून एक पहिला फलंदाज कुणाला मिळतोय तर 5वा धक्का मातोश्री हडपसर संघाला. बराच बाहेर होता चेंडू. पाव्यांची मोमेंट तेवढी नव्हती आणि याबरोबर आपण बघितलं कॅच होतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे अनिकेत. काल अनिकेतची गोलंदाजी मात्र बहरली फुल्ल इथे या मैदानामध्ये. ओम पांडे आणि अनिकेत चव्हाण, अंकित आणि ओम पांडे या पहिल्या मॅच मध्ये त्यांनी प्रभावित केलं. मात्र ओम पांडे थोडासा अपयशी ठरल्यानंतर अनिकेतनं समोरच्या बाजूनं 2 षटक अत्यंत प्रभावी टाकले होते. आता अनिकेत फलंदाजीसाठी मैदानामध्ये. तर फलकावरती धावा 46 आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 अनिकेत आणि ओम पांडे. नवीन खेळाडू दोघेही. बाउन्सर होता हा तेज तर्राट बाउन्सर. एका बाउन्सरची घोषणा इथे पंचांकडून होते. तर वाईड साठी रेफरल कॉल इथे येणार आहे. डोक्यावरून चेंडू गेला असं फलंदाजाचं म्हणणं आहे. तर बघायचंय तिसऱ्या पंचांकडून आपल्याला काय निर्णय पोहोचतोय. दोन्ही संघांना एक रेफरल आहे. ऑल इंडिया ओपन साठी 6 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळे एकच रेफरल दोन्ही संघांना मिळणार आहे. बाउन्सर टाकायचा प्रयत्न होता इथे कुणाल पवारचा. आपण बार. तर हे बघितलं जातं की डिलिव्हरी टाइमला ज्यावेळेस चेंडू हातातून बाहेर पडतो त्यावेळेस फलंदाजाची पोझिशन काय आहे, तो कुठे आलेला आहे, गार्ड सोडून किती पुढे आहे, यावरून त्याचा रीच ठरवला जातो. आणि इथे आपल्याला बघायचं आहे की चेंडूला बाउन्स किती आहे. दोन्ही कॅमेरे इथे ऍक्टिव्ह होत आहेत आणि आपण बघतोय की कुठून चेंडू जातोय. अर्थात फटका खेळताना फलंदाज कुठे गुडघ्यात वाकलेला आहे का, त्याची उंची किती असेल याचा देखील अंदाज पंचांना घ्यावा लागतो. आणि त्याच्या पूर्ण एक पुरुषभर उंचीच्या वरून जर जात असेल तर पंच तो वाईड घोषित करतील. आणि बघायचं आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. डोक्याच्या वरून चेंडू जात असेल तर 1 बाउन्स कॉल होतोय. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे. डोक्याच्या पूर्ण वरून जायला पाहिजे चेंडू. तर बघायचं एक चांगला चेंडू, एक बाउन्सर. मात्र 1 बाउन्स, एकच बाउन्स तुम्ही टाकू शकता एका षटकामध्ये. दुसरा बाउन्सर हा नो बॉल ठरेल. यस, अत्यंत सुंदर फटका. कव्हर्स मध्ये चेंडू. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक करण कुमार वेगाने चेंडूवरती झेपावतोय. एकच धाव प्राप्त होऊ शकते फलंदाज अनिकेतसाठी. 47 धावा 5 गडी बाद. 6वं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे आणि प्रत्येक गोलंदाज, करण कुमार डुकरेचं एक षटक मला वाटतं अधिकच धावा देणार होतं. या व्यतिरिक्त प्रत्येक गोलंदाजानं धावा अडवलेल्या आहेत. वाह वाह, सुंदर फटका, लाजवाब टायमिंग. स्लॉक स्वीपचा एक दिमागदार षटकार. तर वेळ संपलेली आहे आणि आता तुम्हाला फील्ड पोझिशन मध्ये बदल करावा लागेल. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आणावे लागतील. खूप सुंदर फटका होता. उजव्याच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिलंय की उजवा गुडघा टेकून त्यानं मिड विकेटला खेळलेला हा फटका खूप सुंदर. एखादा फलंदाज ज्यावेळेस डावा पाय पुढे टाकतो, उजवा गुडघा टेकवतो आणि मग चेंडूला ज्यावेळेस हवेमध्ये पाठवतो ना, निश्चित तो जो फटका असतो त्याची जी पोझिशन असते ती अशी फ्रेम करून ठेवावीशी वाटते.
आणि हे सगळे फोटोग्राफ्स तुम्हाला अवेलेबल आहेत सोशल मीडियावरती. प्रथम मीडिया मॅनेजमेंटच्या वतीनं यस, इथे अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा मागणी असेल फलंदाजाची, मात्र चांगला चेंडू ठरणार आहे. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वाह, शेवटचा चेंडू होता आणि अत्यंत कडक प्रहार, तितकाच उंच आणि तितकाच देखना. 6 धावा इथे मिळतील. 59 धावा फलकावरती लागलेल्या आहे 6 षटकामध्ये. विजयासाठी 60 धावांचं आव्हान असेल सचिन ढवळे प्रहार 11 संघासमोर. एक डाव इथे पूर्ण झालेला आहे. 59 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागलेल्या आहेत आणि 6 षटकांचा खेळ देखील संपला. इनिंग ब्रेक आता सुरू होणार आहे आणि लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी या मातोश्री 11 हडपसर. नाणेफेकीचा कौल आपण इथे करणार आहोत. अमर भाऊ काटे, अनुराग मोहिते, चला टॉस साठी चला पटकन. इनिंग ब्रेक झालेला आहे. अनुराग मोहिते, संघनायक अमरभाऊ काटे, स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर. टॉस साठी या. वासिक शेख इथे बराच वेळ थांबलेले आहेत. सौरव गांगुली दादा ज्यावेळेस भारतीय संघाचं नेतृत्व करायचा तो बऱ्याच वेळा उशिरा पोहोचायचा. बिंदास. आदरणीय सचिन ढवळे सरांचे बंधू सन्माननीय विनोद दादा ढवळे यांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कौल. आता खुल्या गटातल्या दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. अमरभाऊ साठे, अमरभाऊ काटे, स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर आणि त्यांच्या विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे असा हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सचिन सरांचे बंधू ढवळे सर आपलं देखील सहर्ष स्वागत. विनोदजी ढवळे आमच्या कॉमेंट्री बॉक्स नंतर आता परत एक वेळा आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये जोडले जातो या दोन कॅप्टनसह. थोड्याच वेळात आता टॉस केला जाईल.
दुसरं सेमीफायनलचा थरार आता तुमच्या समोर इथे रंगणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे वासिक आणि अनुराग आमच्याबरोबर आहेत. विनोद ढवळे सर देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करते. कोण करणार आहे कॉल? चला, प्रहारा कॉल केलाय. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी आलाय, म्हणजेच टॉस इथे वासिकने जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा, शुभेच्छा देऊन. टॉस जिंकलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेमीफायनल म्हणजे एक प्रेशर गेम असतो. अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये नेहमीच या टीमच्या विरोधात खेळण्याचा अनुभव तुम्हाला असेल आणि त्यातल्या त्यात सर्व खेळाडू ऑलमोस्ट ओळखीचे असतात ज्यावेळेला तुम्ही खेळता अशा परिस्थितीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा. तर यांच्या विरुद्ध ज्यावेळेला सेमीफायनल डिसाईड झाली, काही प्लॅनिंग केलंय का काही खेळाडूंच्या साठी या महत्वपूर्ण मॅच मध्ये? हो, नक्कीच सगळ्या प्लेयरसाठी काही ना काही तर प्लॅनिंग आहे, ते आम्ही ग्राउंडवर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा पाहायला मिळते. मगाशी तू बॅटिंग देखील केली, एक वेगळा फॉर्मॅट होता पुणे सिटी हाफमध्ये. आता कुठेतरी आपण खुल्या गटामध्ये पाहतोय, त्यातल्या त्यात स्टुडंट हाफ, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा होत्या. असं वाटतंय सचिन ढवळे सर एक वेगळा व्यासपीठ प्रत्येक खेळाडूला त्यांच्या माध्यमातून दिला जातो या प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हो, नक्कीच मी सचिन सरांचा थँक्यू बोलेल, कारण की त्यांनी सगळ्या प्लेयरांना ऑपॉर्च्युनिटी दिली आणि लोकल असेल, ओपन असेल, स्टुडंट हाफ असेल, सगळ्यांना इकडं खेळायची ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि सगळ्यांनी ती ग्रॅब केली. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आता नाणं काही तुमच्या बाजूने लागलेलं नाहीये. जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही देखील फिल्डिंग केली असती. पण आता बॅटिंग करायची. त्यांनी सांगितलं की प्रत्येक खेळाडूच्या साठी आम्ही एक वेगळ्या प्लॅनिंगने मैदानामध्ये उतरणार. तुम्हाला काय वाटतं, पॉवर प्ले किती महत्वाचा आणि किती धावा करणं गरजेचं आहे पहिल्या सत्रामध्ये जर जिंकायचं असेल? नक्कीच खेळपट्टीचा विचार पाहता तर ह्या विकेट्सला खूप रन होत आहेत. गेले आम्ही आठवडाभर आले पाहतोय. तरी पॉवर प्लेमध्ये आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि 6 षटकांमध्ये आम्ही 80-90 प्लस रन करण्याचा प्रयत्न करू. चला, त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 80 ते 90 धावा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असं सांगितलंय खेळाडूने. परंतु दुसऱ्या बाजूला वासिक सांगतोय की आम्ही टॉस जिंकून गोलंदाजी करणार आहोत या महत्वपूर्ण मॅच मध्ये. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या सामन्यात. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रशांत नादवडे यांचा आवाज. धन्यवाद. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है आप देखें प्रहार प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी. प्रथम स्पोर्ट पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ओ फुल टॉस के नॉर्थ साइड पर खेल दिया, सुंदर स्ट्रोक है. मिडल के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई पीपीएल चौका. बल्लेबाजी की बात करें तो दोनों बैटर के पास काबिलियत है. अगर आप फुल टॉस गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज के लिए बिल्कुल आसान हो जाएगा और टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे. प्रेम के ऊपर भी निगाह रहेगी. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है अशोक दादा, आक्रामक बैटर है. काबिलियत इनके पास भी बिल्कुल है. टीम की कप्तानी कर रहे हैं. आने वाला मैच अमर बाहू काटी स्पोर्ट फाउंडेशन पिंपड़ी सौदागर बनाम अमराज मृत्युंजय कोथरूड. अभी मुकाबला चल रहा है. सचिन ढवळे प्रहार 11 बनाम मातोश्री 11 अडफसर. इट्स नो बॉल और चौका. शुभम गाड़े अंपायरिंग कर रहे मैदान के अंदर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अंकित ये मंच है और ये हमारे सारे मेहमान. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली, भरपूर फायदा उठाया, गेंद को भेज दिया है लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ. दादा गायकवाड़ गेंदबाजों के साथ कर रहे खिलवाड़. ब्यूटीफुल बैटिंग, शानदार स्ट्रोक. और अभी बल्लेबाज की बात करें तो वी में खेल रहे हैं. पहले मिडार के ऊपर से खूबसूरत स्ट्रोक था. अभी मिडार दायरे के अंदर इस तरह कवर बॉडी लाइन की तरफ और क्या ढूंढ लिया. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद थी लेकिन जल्दी भाप लिया था, जल्दी पढ़ लिया था. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज दादा गायकवाड़ का. स्कोर 9 पर पहुंच चुका है. रिक्वायर्ड रेट 9.27 का. गेंदबाजी के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर अंकित. इस बार भी स्ट्राइकर क्षेत्र में खूबसूरत स्ट्रोक है. लाजवाब बल्लेबाजी टीम के कप्तान दादा गायकवाड़ द्वारा इस मुकाबले में 9 पर खेल रहे हैं. अच्छी पारी अपनी टीम के लिए. 2 चौके जड़ चुके हैं. और इस प्रतियोगिता में टूर्नामेंट के आयोजन करता सचिन ढवळे साहेब आणि आता त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आपण व्यासपीठावरती थोड्याच वेळात पाहिलेले आहेत. अंकित की बात करें तो बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है.
फ्रंटलाइन गेंदबाज और मैंडेटरी पावर प्ले ऑन है। स्ट्राइक के रन पर बल्लेबाज प्रेम। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाह रहे थे, ज्यादा शफल हुए थे। जब आप ऑफ स्टंप के बाहर शफल होते उसके बाद में स्क्वायर कट करना इतना आसान नहीं है। ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज अंकित द्वारा। और फिलहाल टीवी पर दोबारा बिजी होते हुए शुभम गाड़े इशारा करे, अजय आवले दूसरी एंड पर हैं, अक्षय निर्मल, संजय भालीराव ये अंपायर का पैनल। और टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो देखने वाली बात है। रिव्यू है, बल्लेबाज 5वें स्टंप की तरफ आए हैं, चपल हुए हैं और उसके बाद स्टंप के करीब से गेंदबाजी हुई है। टप्पा खाते गेंद थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जा रही है, कट करने का प्रयास, बहुत करीब से बिल्कुल कट करने की कोशिश की थी। इट्स अ फेयर डिलीवरी, आपके रीच में ये बॉल है और आप ज्यादा ऑफ स्टंप के बाहर भी आए हैं। अच्छी गिनती अंकित द्वारा। प्रेम ने अपना खाता नहीं खुला। दादा गायकवाड़ 9 पर खेल रहे, एक पटलित बल्लेबाजी रही है दादा गायकवाड़ की, 2 चौके की मदद से 9 पर खेल रहे, 5 के 2 का सामना किया। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर रूम मिला और उसका फायदा उठाया, पॉइंट के ऊपर से गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया है। मिला रूम और मचा धूम। प्रेम प्यारे जबरदस्त स्ट्रोक, चौका जड़ा है, ज्यादा जगह दे रहे, फॉलो करने की कोशिश। यहां भी बल्लेबाज 5 स्टंप की तरफ आए थे, सफल हुए थे और उसके बाद में स्क्वायर कट। ये देखे टकाटक, अच्छा स्ट्रोक है बल्लेबाज का। 25 मिनट और 30 सेकंड का समय आपके पास बचा हुआ है। प्रेम 4 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के और पहले ओवर का खेल समाप्त हुआ है। करंट रन रेट और रिक्वायर्ड रन रेट आपको जरूर बताएंगे। एक बड़ा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। रिक्वायर्ड रन रेट 9.20 का, तो कंट्रोल में है मैच। सचिन डवडे प्रहार 11, बढ़िया प्रदर्शन दादा गायकवाड़। और पहले ओवर में पावरफुल बल्लेबाजी रही है दोनों प्रारंभिक बैटर द्वारा। मतोशी 11 और सचिन डवडे प्रहार 11 के बीच आज के दिन का सेमीफाइनल का पहला मुकाबला। दूसरा मुकाबला होगा अमरभाऊ काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपड़ी सौदागर बनाम अमराज मृत्युंजय कोथरूड। ये भी एक तगड़ा मुकाबला है, दर्शक काफी संख्या में मौजूद। और अब 4:04 का समय। गेंदबाजी में अब परिवर्तन होगा, दूर वाले इनसे गेंदबाजी करें। गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार हो रहे। बल्लेबाज की बात करें, दादा गायकवाड़ 2 चौके जड़ चुके हैं और 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ प्रेम के बल्ले से शानदार स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया था। ओ बढ़िया गेंद, लेग कटर गेंद थी, कमर पर खिलाड़ी, उससे पहले मिड ऑफ के खिलाड़ी आ रहे। भाई आपको ही कैच देना था। और इसी बीच क्या ये 2 रन मुकम्मल के अंपायर ने नॉट आउट कहा। उसके बाद में टीवी अंपायर की तरफ भी चले गए हैं। करीबी मामला होगा ये। भारत पहुंच चुके हैं। आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। पुण्य नगरी के जो स्टार खिलाड़ी उनका जलवा देखने का मौका मिलेगा। इस बार बढ़िया गेंद थी ओम पांडे द्वारा, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंदबाजी करते हुए और लेग कटर किया गया था। इस बार दादा गायकवाड़ गेंद के पीछ तक नहीं थे, थोड़ा सा दूर से खेले और इसीलिए गेंद हवा में चली गई थी। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बहुत दूर था। मिड ऑफ के खिलाड़ी ने कोशिश बहुत बढ़िया की, लेकिन जब आखिरी समय में और एफर्ट आपको डालना था तब जाकर आपने वो जो पॉइंट का खिलाड़ी उनकी तरफ देखा और वो एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बहुत दूर था। एक्शन रिप्ले आपको जरूर देखने का मौका मिलेगा। उससे पहले देखिए मैदान के अंदर शुभम गाड़े ने अंपायरिंग बहुत बढ़िया की है और अच्छा डिसीजन था। पहले इन्होंने नॉट आउट कहा था और अब टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा, टीवी अंपायर का क्या डिसीजन होगा, वो भी देखना बहुत जरूरी है। दूध का दूध पानी का पानी होने वाला है प्रथम स्पोर्ट पर। ये सिग्नल देखिए, ग्रीन सिग्नल है, मतलब बल्लेबाज सुरक्षित है। ये सारी नई चीजें प्रहार प्रीमियर लीग में आप देख रहे हैं, जैसे कि लेग बिफोर के लिए बॉल पिच का होता है, उसके बाद में इम्पैक्ट का है, वो सारी चीजें आपको देखने का मौका मिलता है। इस बार सीधे बल्ले से गेंद को खींच दिया, मिड ऑफ और मिड ऑन दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बॉल की तरफ जा रही है। दादा गायकवाड़ को मौका मिलेगा तो वो तो आपको नहीं छोड़ने वाले हैं। अंपायर का क्या फैसला वो देखना बहुत जरूरी है। अजय आवले थोड़ा इंतजार कर रहे हैं, क्या गेंद 1 बाउंस बॉडी रन के बाद चली गई है या सीधा गेंद बॉडी रन के बाहर चली गई। 6 रन दादा गायकवाड़ गेंदबाजों के साथ कर रहे खिलवाड़। ये शॉट देखे, टाइमिंग देखे, आत्मविश्वास देखे और कहां सिंगल लेने वाले हैं। ये तो भाई 6 के नीचे सोचते नहीं। कमाल की बल्लेबाजी दादा गायकवाड़ द्वारा, टीम के कप्तान है।
इस वक्त बल्लेबाजी बहुत ही उम्दा कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर पूरा करना चाह रहे थे, इस बार गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। 60 रनों का लक्ष्य है सचिन डोले प्रहार इंग्लैंड के सामने, स्कोर 22 रन मगर किसी नुकसान के। ओम पांडे गेंदबाजी कर रहे हैं, फ्लाइंग टिप गली पॉइंट, स्ट्राइक ओवर मिड ऑफ मिड ऑन, उसके साथ डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी। ओहो करेक्ट शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, ब्यूटीफुल टाइमिंग, गेंद काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाद 6 रन। दादा 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 गायकवाड़ लाजवाब बल्लेबाजी कर रहे, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है लेकिन ये लंबा छक्का है, बड़ा स्ट्रोक है, बेहतरीन बल्लेबाजी। एक बार इनका बल्ला बोलना शुरू हो जाता है तो इनको रोकना बहुत मुश्किल हो जाता है। दादा गायकवाड़ प्रहार प्रीमियर लीग में जबरदस्त प्रहार कर रहे हैं, आक्रमण करते हुए। स्कोर फिलहाल इसी के साथ आगे बढ़ता रन संख्या। इस बार भी करेक्ट शॉट, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय। दादा दादा एकच वादा, अशोक दादा, दादा गायकवाड, ब्रिलियंट बॅटिंग आलेली आली, आता दादाची बारी आली, आता माझी सटकली सांगतोय मैदानावरती। काय बॅटिंग करतोय दादा गायकवाड, टीम के कप्तान खड़े हैं सी नातान, बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर। लाजवाब बल्लेबाजी दादा गायकवाड द्वारा प्रहार 11 टीम के लिए। आक्रामकता है, नेचुरली इस तरह से स्वाभाविक खेल करना पसंद करते हैं, ये इस तरह से बल्लेबाजी करना पसंद करते हैं और सीधे बल्ले से खेल रहे हैं। आज स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का कोई प्रयास नहीं है और काबिलियत है, ये सिक्सर नहीं लगा रहे, ये अट्ठा लगा रहे। आईएसपीएल में 9वां होता है, ये अट्ठा लगा चुके हैं। ये बहुत अच्छी गेंद थी पांडे की, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर, और दादा गायकवाड़ इस बार बहुत अच्छी गेंद ओम पांडे द्वारा ऑफ स्टंप के बाहर, और दादा को मैदान के थोड़ा सा बाहर जाना पड़ेगा। देखने वाली बात है, दादा को मैदान के बाहर जाना पड़ेगा। बहुत बड़ी सफलता है, विकेट मिला। इस ओवर में 20 रन, महंगा ओवर है, और दूसरे ओवर में शानदार बल्लेबाजी दादा गायकवाड़, 29 रन 10 गेंदों का सामना किया। प्रेम 4 पर बल्लेबाजी कर रहे, रिक्वायरमेंट 6.24 का है, वो तो कंट्रोल में। 2 ओवर 34, 1 विकेट के नुकसान पर सचिन नडोले प्रहार 11 टीम के कप्तान ने लाजवाब पारी खेली है। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। दादा गायकवाड़ 29 रन बना के बैक टू द पेबलेंस चले गए। नंबर 3 पर बल्लेबाज आ रहे हैं धीरे धीरे। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा, हरकत से अपील किया था गेंदबाज ने, और उसके बाद में दादा गायकवाड़ को मैदान के बाहर जाना पड़ा। डबल विंडो में देखे, एक हाथ से बिल्कुल खेलना चाह रहे थे, बल्ला हाथ से छूटा था, और विकेट बहुत ही महत्वपूर्ण सफलता मिली है। ये एक डेंजरस बैट्समैन जो है ना, डगआउट की तरफ चले गए। शाम का सत्र है और फिलहाल 4:11 का समय। ये पहला सेमीफाइनल का मैच आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2025 का। 34, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। अंकित पहले ओवर में 14 रन, कोई सफलता उनको नहीं मिली है। आकाश कोरे नंबर 3 पर बैटिंग करने के लिए आए हैं, करंट रन 17 का है, तो स्टार्ट अच्छा करके दिया है दादा ने। प्रेशर बल्लेबाजी पर ज्यादा नहीं होगा। अगर ये मैच मातोश्री 11 को जीतना है तो आपको गुच्छे में विकेट चाहिए। कमबैक करने के लिए सटीक लाइन के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। अंकित फ्रंट लाइन गेंदबाज है, कॉम्बॉक्स से गेंदबाजी करने के लिए तैयार। सामने स्ट्राइकर रेट पर प्रेम 4 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 34, 1 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस बार खूबसूरत स्ट्रोक है, टकाटक पटापट कमाल का अपर कट। प्रेम प्यारे, वारे वारे आपके वारे न्यारे, शानदार बल्लेबाजी, लाजवाब स्ट्रोक। टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद ऑन द टोस, गेंद को खेल दिया। वीरेंद्र सहवाग इस तरह से बल्लेबाजी करते थे,
शोएब अख्तर के खिलाफ सचिन रमेश तेंदुलकर ने इस तरह से बल्लेबाजी की है। ये शॉट कमाल का था। ये पसंदीदा स्ट्रोक है प्रेम प्यारे का। वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। पहली गेंद पर लाजवाब स्ट्रोक, हौसला बुलंद करने वाला स्ट्रोक था। इस तरह गेंद ऑफ टर्म के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है। फिलहाल देखते इस वक्त बल्लेबाज तो सफल होते, ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर आए थे और अंपायर की तरफ से 22 का इशारा। विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए। अंकित का ये ओवर बहुत महत्वपूर्ण है। पहले ओवर में महंगे साबित होने के बावजूद कप्तान ने आपके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी। ये शॉट देखिए, ऑन द टोट उछलकर गेंद को खेल दिया था और पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई थी। ये प्रथम स्पोर्ट की खासियत है, उनको पता है कि वाव मोमेंट कौन सा वो पकड़ना है। इन्होंने वाव मोमेंट को पकड़ा और उनको पता ये सबसे बेहतरीन स्ट्रोक था आज के दिन का, तो दिखाया इस पक्ष स्क्रीन पर। अमित जगताप साहब, थैंक यू सो मच। जिस तरह से ये मुकाबला है, 41 एक विकेट के नुकसान पर सचिन डोले प्रहार 11। अंकित अपने बॉलिंग मार पर तैयार। प्रेम 10 पर की तरह आकाश कोरी को अपना खाता खोलना है। करंट रन रेट 17.57 का है, रिक्वायर्ड रन रेट 5.18। मिसाइल स्ट्रोक दूर से खेले, खिलाड़ी यहां मौजूद है। इसका खबर पर बहुत दूर है इसका, और मिड ऑफ के खिलाड़ी को जाना था। यहां तो बिल्कुल फंसाया था अंकित ने, लेकिन करे तो क्या करे। इस खबर पर खिलाड़ी बहुत दूर है। मिड ऑफ के खिलाड़ी को भाग के आना पड़ा, लेकिन उनसे दूर गेंद थी। और एक कवर पर खिलाड़ी भी है। प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल का दिन सिंहगढ़ का खूबसूरत ग्राउंड टूर्नामेंट का आयोजन करता सचिन डोले साहब। सचिन डोले मैथसन रीजनिंग एकेडमी प्रेजेंट प्रहार प्रीमियर लीग 2025। ये क्या हुआ? ये फनी मोमेंट होगा, ये फनी मोमेंट होगा। बैकअप दैन गेंदबाजी करना चाह रहे थे अंकित। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग होगा। प्रथम स्पोर्ट दिखाएगा, नो बॉल का इशारा, 22 का इशारा और एक इशारा शुभम आपको करना है। देखिए इनका हाथ भी जो है ना, बिल्कुल अगर आपने नो बॉल का इशारा किया तो इनका हाथ सर्स के ऊपर से भी घूमने वाला है। बल्लेबाज को दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। और ये बॉल जो था ना, बैकअप दैन गेंदबाजी करने की कोशिश अंकित द्वारा कंट्रोल नहीं था। गेंद आज से बिल्कुल फिसलती हुई। 44 एक विकेट के नुकसान पर। ओवर की बात कर तो ये तीसरा ओवर प्रगति पर है, 60 रनों का लक्ष्य है। ये बहुत अच्छी गेंद थी। ये आपकी नेचुरल गेम है, आप वेरिएशन करना चाह रहे थे तब जाकर थोड़ा सा फंस गए थे। अब जाकर स्कोर फिलहाल 44 पर रुका हुआ, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर। रिक्वायर्ड रन रेट 4.80 का है। प्रेम 10 पर की तरह, आकाश गोरे 1 पर बैटिंग कर रहे हैं। अंकित ये बहुत महत्वपूर्ण ओवर है मातोश्री 11 टीम के लिए। ऑन सेट पर लॉन्ग ऑन है, एक खिलाड़ी मिड विकेट पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, एक फाइन लेग है, उसके साथ पॉइंट, एक फ्लाइंग स्लिप और एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी। ये करना है, एक सेटअप बना के उसके बाद में वेरिएशन करने की जरूरत है। पहले आप जो एक वेरिएशन करने की कोशिश प्रयोग आपने किया ना, तो उसका थोड़ा सा खामियाजा भुगतना पड़ा। अब जाकर आपकी गाड़ी पटरी पर आ रही है और इसलिए कप्तान ने आपको बुलाया है। पहले ओवर में 14 रन आए थे। संग्राम आपका भी स्वागत। धीरे धीरे डकआउट की तरफ जा रहे हैं। ये भी एक प्रतिभाशाली खिलाड़ी है। स्कोर फिलहाल 44 एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। प्रेम 10, आकाश गोरे 1। अंकित का ये अच्छा ओवर है। रिक्वायर्ड रेट जो 5 के नीचे था वो ऊपर थोड़ा सा चला गया। ऑफ टर्म के बाहर से गेंद को खेल दिया है, सुंदर स्ट्रोक, डाउन द ग्राउंड, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था बल्लेबाज आकाश गोरे, ये भी कमाल कर रहे। स्कोर 50 एक विकेट के नुकसान पर। वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2025।
13 पर संस्करण आज चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब आपको मिलने वाला है। सेमीफाइनल के इस मुकाबले में अगर ये घमासान आप जीतते हैं तो फाइनल का टिकट आपको मिलने वाला है। नितिन टीम के कप्तान गेंदबाजी करने के लिए आए, अनुभवी खिलाड़ी है। सिंगल तो आपको मिलेगा, तीसरे के बारे में सोच रहे, मन बना लिया और 2 रन मुकम्मल भी किए हैं। रनों पर अंकुश लगाना बहुत जरूरी है। बतौर गेंदबाज टीम के कप्तान गेंदबाजी कर रहे हैं और स्कोर 52, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। सिंहगढ़ का एक खूबसूरत ग्राउंड, स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए प्रेम 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार उड़ाया आसमान की तरफ, लाजवाब स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच इस कवर बाउंड्री लाइन के बाहर प्रेम प्यारे के बल्ले से गगनचुंबी सिक्सर। बेहतरीन टाइमिंग, मिस टाइम स्ट्रोक है। वैसे खिलाड़ी पर सारे बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, ये सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं और फाइनल का खिलाड़ी केवल दायरे के अंदर है। तो ये शॉट इतना अच्छा नहीं था, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए थे। स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है वो डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, और उसके कारण ये कैच नहीं हुआ। 59, 1 विकेट के नुकसान पर प्रहार 11 जीत के दहलीज पर है। बैकफुट चले गए, इस बार कट किया, पॉइंट क्षेत्र में गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल, 4 रन मिलेंगे। फाइनल का टिकट मिला है प्रहार 11 टीम को। सचिन डोले, प्रहार 11 इनटू द फाइनल। फाइनल में अब अपना जलवा दिखाने का मौका मिलेगा। जबरदस्त फाउंडेशन था दादा गायकवाड़ का, उसके बाद में ये दोनों बल्लेबाजों ने बहुत बढ़िया बल्लेबाजी हटकर गेंद को खेल दिया था। पॉइंट बाउंड्री के बाद 4 रनों के लिए करारा प्रहार करते हुए इस मुकाबले में बल्लेबाज। अब मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा। तो आने वाला मैच भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। अमर बहु काटे स्पोर्ट फाउंडेशन पिंपली सौदागर और अमराज मृत्युंजय कोथुड़ के बीच मुकाबला। अविनाश के 15 रन, परशुराम के 14, ओम पांडे ने बनाए 13 रन। दूसरी तरफ से दादा गायकवाड़ का करारा जवाब, जबरदस्त प्रहार किया, 29 रन बनाए, 11 गेंदों का सामना किया। प्रेम के 19 और आकाश गोरे ने बहुत बढ़िया तरीके से फिनिश किया। सहित 2 ओवर 7 रन, 1 सफलता। करण दुकड़े की बात करें तो 1 ओवर 13 रन, बहुत महत्वपूर्ण 1 विकेट। कुणाल 1 ओवर 13 रन, 1 बहुत ही महत्वपूर्ण सफलता। नजीर शेख 2 ओवर 23 रन, 1 विकेट। ओम पांडे 1 ओवर 20 रन, 1 सफलता। नितिन 13 रन दिए और अंकित के 2 ओवर में 28। तो 3 गेंदबाजों के ऊपर हमला हुआ पहले 3 ओवर में। शानदार बल्लेबाजी रही है दादा गायकवाड़ की। दादा गायकवाड़ इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी, 29 रनों की पारी।